संयोजक माननीय मनोज पाटील सर हे सर्व उपस्थित आहेत आणि त्याबरोबर तुम्ही सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहे। या वर्कशॉपचं कारण असं आहे की आपल्याला पहिल्यांदा वर्कशॉप बऱ्याच वेळा आपला नंतर होते, तर यावेळेला आपण ठरवलं की सुरुवात कुठल्याही स्पर्धा सुरू होण्याच्या पहिल्यांदा वर्कशॉप आपला असावा, कारण का नवीन नियमावली जी आलेली आहे किंवा पात्रता निकषमध्ये काय बदल झालेले आहेत त्याची सगळ्यांना माहिती व्हावी यासाठी म्हणून पहिल्यांदा आपल्या या वर्षीचा शेड्यूल मध्ये कार्यक्रमामध्ये सुरुवात वर्कशॉपने होत आहे। आणि मला एक आश्चर्य आणि चांगली गोष्ट वाटते की पहिल्यांदा वर्कशॉपला एवढे सगळे अटेंड आहेत आणि यामध्ये प्राचार्याने आम्हाला सांगायचं असेल की यामध्ये बरेच जण PhD आहेत, नेटसेट आहेत, काही जणांची पुस्तक प्रोफेसर लेवलला आहेत, काही जण इंटरनॅशनल पर्यंत पंच म्हणून काम केले, तेव्हा जे संघ घेऊन गेलेले आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे पेपर पब्लिश झालेले, असे सगळे आमचे मान्यवर मंडळी जे आलेले आहेत यांना दरवर्षी काही ना काही थोडक्यात की खेळ म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचे चैतन्य निर्माण करणं हाच असतो आणि खेळाचं महत्व हे मी थोडक्यात तुम्हाला नाही सांगणं चुकीचं आहे, कारण तसं विचार करतो की आजपर्यंत देखील टोटल आयुष्यामध्ये आपण त्या क्षेत्राने राबवलेलं आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याची जीवनशैली ही अतिशय बदल चालली आहे आणि ही जीवनशैली बदलण्यासाठी माझं कारणही तसे येतं की जेणेकरून त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारची जागतिकीकरण सुरू आहे, औद्योगिकरण सुरू आहे, शहरीकरण सुरू आहे आणि ह्या सगळ्या होणाऱ्या बदलामध्ये आपण स्वतः थोडंफार बदललं पाहिजे आणि त्या पद्धतीने की आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा बदल होत चालले। या जीवनशैलीमध्ये बदल होत असताना आपली शारीरिक क्षमता ही कायम टिकून ठेवलं पाहिजे आणि कायम टिकून ठेवण्यासाठी ते उपाययोजना आहेत, या उपाययोजनेत थोडाफार म्हणजे आपण वापर केला पाहिजे की जो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे। मग त्यामध्ये आपण चर्चा म्हणजे की अशा या जीवनशैलीमध्ये म्हणूया की रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत म्हणूया आणि आज आपण बँकेमध्ये लागणारा जो काय सेवक पाहिजे तो सेवक कुठल्या फॅकल्टीचा पाहिजे तर कॉमर्स फॅकल्टीचा पाहिजे, म्हणून सुरुवात महत्त्वाची म्हणजे की ह्या भागामध्ये कॉमर्स फॅकल्टीने सुरू झालेलं हे महाविद्यालय आहे।